व्यासपीठ तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनंतकुमार चेके सर या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी महामानवांच्या प्रतिमेचं पुष्पार्पण करून पूजन करावं। आपलं आयुष्य एका रेषेमध्ये घड्याळाच्या तालावर चालत असतो आणि त्यामध्ये आपल्या प्रत्येकाचे काही चांगल्या सवयी काही छंद मागे पडतात आणि हे छंद जेव्हा मागे पडतात तेव्हा माणूस नशीब होऊन जातो आणि ती अवस्था काही प्रमाणामध्ये काही अवस्थेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची झाली आणि ती कसं होऊ नये त्यांना त्यांचे छंद जोपासता यावे यासाठी या छंद शिबिराचा घटाघोट होता आणि आज त्या छंद शिबिराचा समारोप या समारोपीय कार्यक्रमामध्ये सर्व पाहुणे महामानवाच्या प्रतिमांचं पूजन करत आहे। विद्यालयाचं एक ब्रीज आहे सत्सोमा ज्योतिर्गमय। तर अंधारातून प्रकाशाकडे जात असताना आपण आपल्या स्तरावर दुसरे ब्रीज आपण आम्ही काढलेला आहे आणि ते आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास। तर हा विकास घडत असताना तो सर्वांगीण विकास व्हावा असं पालकांचं आपल्या शिक्षकांचं एक अपेक्षा असते आणि सर्वांगीण विकास म्हटलं की त्यामध्ये बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकासासोबत त्याचा मानसिक विकास होणं त्याच्या सवयी डेव्हलप होणं छंद त्याला जोपासता येणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण या उन्हाळी छंद शिबिराचं विशेष अवलोकन केलं त्याची सुरुवात केली। मागच्या 25 तारखेपासून तर आजपर्यंत हे उन्हाळी छंद शिबिर वेगळ्या वेगळ्या कलांचा विकास करण्यासाठी वेगवेगळे गट निर्माण केले आणि त्या गटांद्वारे त्या गट प्रभारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे छंद विकसित करण्यासाठी मागच्या 25 तारखेपासून तर कालपर्यंत विशेष प्रयत्न केले। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आदरणीय अनंतकुमारजी चेके सर यांना मी अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आर पाटील साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती। शाल व पुष्पगुच्छ देऊन तसे व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय प्रवीणजी वायाड साहेब यांचं आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय एस.बी. सोळंकी सर हे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यातून सर्वजण वायाड साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे वायाड साहेब, हॅपी बर्थडे। वाढदिवसाच्या शुभेच्छाने नक्कीच तुम्हाला आनंददायी आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभेल अशी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आदरणीय सावजी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले पालक प्रतिनिधी आदरणीय विलासजी पराड साहेब यांचं स्वागत करावं। पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अनंतकुमार चेके सर यांचं ते स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आदरणीय श्री वायाड सर यांनी एस.बी. सोळंकी सर उपप्राचार्य यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। वायाड सर हे परिवहन सरांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। उपस्थित असलेले ज्येष्ठ शिक्षक श्री गवई सर यांचं स्वागत
आदरणीय विनोद पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद आपल्या सगळ्यांचे पितृतुल्य तद्वतच मार्गदर्शक आदरणीय मधुकररावजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर आदरणीय चेके सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. विनोद पाटील सर आहे आणि आदरणीय करार पाटील सर. तर या ठिकाणी हा नावांचा सुद्धा आनंद निवडीत होताना दिसतो आहे. पाटील साहेब काल पूर्वी माझ्या लक्षात नाही येऊ लागला की हा बदामचा डबा कुठे ठेवलेला आहे माझ्या लक्षात आला. मग बदाम खाण्याचा फायदा काय? जर बदाम खाल्ल्याने आपली बुद्धी कुशाग्र होते, स्मरणशक्ती वाढते. तर मग मी जर बदाम खाल्ली तर ती वाढतच नाही. मग त्याला म्हटलं की त्यासाठी बाळा तुला थोडासा योगा करावा, तुला मेडिटेशन करावं आणि त्या मेडिटेशनचा काय फायदा आहे हे त्याला सांगताना मी आमच्या या छंद शरीरामध्ये हे चिमुकले रोज सकाळी जे मेडिटेशन करायचे आणि ते त्यामध्ये जे तल्लीन व्हायचे त्याचं त्याला विश्लेषण केलं आणि तेव्हा विविध कार्यक्रमांना गावामध्ये जगामध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव तत्पर असलेले यूट्यूब चॅनलचे उत्स्फूर्त पत्रकार आदरणीय राजेशजी पिर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनंत कुमार जोशी सर यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आदरणीय धांजे सर यांचं स्वागत आमच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर चेके सर करतील मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचं, पालकांचं आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे सर्व सरकारी शिक्षक संस्थांनी कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने छंद शिक्षणाचा निवड माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी अशी
त्यांनी त्यांचा छंद पुरवण्यासाठी मदत केली त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने आणि प्रमुख पाहुण्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन. भाषेचा सराव व्हावा या दृष्टीने त्यामध्ये आपण इंग्लिश स्पीकिंग हा एक छंद प्रकार ठेवला होता. I am 14 years old. I was born on 4 September 2011. If the moment I live in Chikli, I study in Sri Shivaji Vidyalaya Chikli. There are 4 people in my family. My mother, father, younger sister and me. My younger sister and me. Now I would like to talk about my likes and dislikes. I like blue color, but I hate black color. I like mango. In fruit, I always eat roti and sabji, but I never eat junk food. I also like pet and I like listening to music. I enjoy watching movie. I am interested in sports. In the future, my dream job is in civil service. I would like to become an IAS officer because I would like to serve my nation. That's all for now. Thank you for listening to and I hope to learn more English. Goodbye. हा इतिहास आहे आणि तशाच एका विद्यार्थ्याने कुमारी कार्तिकी शिंदे हिने एक दोन मुली कागदावर लिहून शिक्षकांविषयी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत तर त्या मी आदरणीय गायक सरांना विनंती करतो आणि साहेबांना की त्यांनी स्वतः कृती उघडावी. बेजान करा दे, मुश्किलों से डरकर आगे बढ़ जाओ तू, यही तुम्हें इतना ईमानदार बना दे. शिक्षक वही है जो जीना सिखा दे. आणि परिणामकारक अशा या उन्हाळी शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले शिवाजी संस्थेचे आजीवन सभासद आदरणीय मधुकरराव पाटील साहेब, माझे प्रशासनातील सहकारी चिखली पंचायत समितीचे गट समन्वयक आदरणीय श्री प्रेम वाळे सर, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि नेतृत्वामध्ये या संस्थेचा आलेख उंचावत आहे. अनेक क्षेत्रामध्ये या संस्थेने गेल्या वर्षभरामध्ये आपला नावलौकिक मिळवलेला आहे. ते या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार चेके सर, ज्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी गेल्या 10 दिवसामध्ये संधी उपलब्ध करून दिली, जो आनंद दिला, ज्यांच्या कलागुणांना विकसित होण्यासाठी परिश्रम घेतले, ते उन्हाळी शिबिराचे प्रमुख आदरणीय श्री धांडे सर, आदरणीय श्री पाटील सर, या संस्थेचे उपप्राचार्य आदरणीय सोळंके सर, मंचावर उपस्थित असलेले सावजी सर, इतर सर्व मान्यवर ज्यांनी चिखली तालुक्यामध्ये NMLS परीक्षेचा आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा झेंडा संपूर्ण जिल्हाभर फडकवला, की आमचे जिल्हा परिषदेचे पदवीधर शिक्षक श्री विलास पराड सर आणि ज्या शिक्षकांनी आणि शिक्षकांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले ते सर्व शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे मला मनापासून खूप आनंद वाटला. मी शिक्षण विभागाच्या वतीने प्राचार्य श्री चेके सर, उपप्राचार्य सोळंके सर, शिबिर प्रमुख धांडे सर, पाटील सर, त्यांना सहकार्य करणारे सर्व शिक्षक आणि शिक्षिका या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. शिक्षण विभागाच्या वतीने पुन्हा अभिनंदन करतो. या कोवळ्या कळ्यामाजी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रकटतील शेकडो महापुरुष. अष्टसंत तुकडोजी महाराज म्हणतात की या कोवळ्या कळ्याला जर आपण संधी दिली, या कोवळ्या कळ्यांना जिथं जिथं आपल्याला संधी देता येईल तिथं संधी शिक्षकांनी उपलब्ध करून दिली तर या मुलांमध्ये रवींद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर लपलेले आहेत. आणि म्हणून
या शिबिरामध्ये ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना जी संधी उपलब्ध करून दिली त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. या संस्थेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गेल्या शैक्षणिक वर्षामधलं तालुक्यातलं प्रथम बक्षीस मिळालं. त्या बक्षिसाची रक्कम सुद्धा आज उद्या त्या संस्थेला वर्ग करण्यात येणार आहे. खरं म्हणजे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, स्वर्गीय बलराम पाटील यांनी बहुजनांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, कष्टकऱ्यांसाठी ही जी संस्था उभी केली, त्यांनी जे विचार या ठिकाणी करले, त्यांनी जे स्वप्न पाहिले, ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय प्राचार्य शेके सर आणि त्यांचे सर्व सहकारी करतात असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणून की उन्हाळी शिबिराचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेस माणसावर संकट येतात, माणूस एकटा पडतो, नैराश्य येतं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने यामधून जर कोणी काढत असेल आपल्याला तर ते छंद काढतात आणि ते छंद आपण आयुष्यामध्ये जोपासले पाहिजे. आणि ते छंद या विद्यार्थी दशेमध्ये जोपासले जातात आणि तो प्रामाणिक प्रयत्न या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी शिबिरामध्ये जे उपक्रम घेतले गेले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो उपक्रम आहे मेडिटेशन. ध्यानधारणेमुळं असाध्य रोग हे साध्य होतात. कॅन्सरसारखा रोग सुद्धा बरा होऊ शकतो हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. मेडिटेशनसाठी हजारो रुपये खर्च करून वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं घेतले जातात, वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम घेतले जातात, परंतु या ठिकाणी मोफत हे जे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं त्या ठिकाणी हे ऐकून मला खूप आनंद वाटला. डान्स, अतिशय सुंदर डान्स या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केला. छावामधलं जे नरसिंहचे गाणं जे म्हटलं, मी या मस्के जी त्याच्यात तिला विचारलं कुठली पुस्तकी म्हणजे मी ब्रह्मपुरीची किती सुंदर डान्स केला, तिच्या नेतृत्वामध्ये या मुलीने खूप सुंदर डान्स केला. ही संधी कोणी उपलब्ध करून दिली तर शिक्षकांनी उपलब्ध करून दिली. त्यानंतर हस्तकला असेल, इंग्लिश स्पीकिंग असेल, इंग्लिश स्पीकिंगमध्ये हा विद्यार्थी या ठिकाणी इंग्रजीमध्ये बोलला. खेळामध्ये सुद्धा या ठिकाणी करवंदे सर बसलेले की ज्यांनी आपल्या तालुक्याचा चंद्रशेखर क्रीडा मंडळाचा झेंडा आटकेपार लावला. आंतरराष्ट्रीय स्तरावरती करवंदे सरांनी वेगवेगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचं, आपल्या शाळेचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अजरामर केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळे जे उपक्रम या ठिकाणी घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचं, विशेषतः शिबिरामध्ये पाटील सर आणि दांडे सर आणि सर्व शिक्षक शिक्षिकांचं मनापासून अभिनंदन करतो. हा उपक्रम या ठिकाणी मोफत आणि 100 विद्यार्थ्यांसाठी राबवला, त्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद.
विश्राम देत असतो. करा योग, रहा निरोग. धन्यवाद. कलेमध्ये छंदामध्ये या विद्यार्थ्यांनी 8 दिवस अतिशय आनंद घेतला. हस्तकलेमध्ये किंवा इतर कलेमध्ये करावं तेवढं खूप कमीच आहे. आपल्या संस्थेचे आजीवन सदस्य तथा शाळा समिती सदस्य आमचे मार्गदर्शक मधुकररावजी पाटील साहेब अतिशय व्यस्त असताना सुद्धा आमच्या विनंतीला मान देणारे, आमच्यावर सतत ज्यांचं प्रेम आहे, जे आम्हाला नियमित मार्गदर्शन करत असतात, असे आमचे मार्गदर्शक आपल्या चिखली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय R.R. पाटील साहेब यांनी अतिशय व्यस्ततेमधून आपला वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी, तसेच त्यांचा वाढदिवस आहे. आपल्या चिखली पंचायत समितीचे गट समन्वयक माननीय प्रवीणजी वायाळ सर, त्याचबरोबर पालकांचे प्रतिनिधी विलासजी परहार, सुभाष भाऊ, त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सोळंकी सर, पर्यवेक्षक सावजी सर, छंद शिबिराचे प्रमुख धांडे सर, विनोद पाटील सर, छंद शिबिरामध्ये विविध छंद होते त्या सर्व छंदांचे प्रभारी शिक्षक, शिक्षिका आणि शिबिरामध्ये अतिशय आनंद घेणारे, आनंद देणारे आमचे प्राणप्रिय विद्यार्थी मित्र हो. आजचं हे छंद शिबिराचं समारोप प्रसंग आणि समारोपाला आपण इतर दिवशी आपली पूर्ण उपस्थिती होती, जवळपास 450 मुलं या ठिकाणी होते आणि सर्वच छंदामध्ये म्हणजे मेडिटेशनने सुरुवात झाली. मेडिटेशनला संपूर्ण हॉल भरलेला होता, अनेक कक्ष होते. अनेक कक्षामध्ये सर्वच माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनी अतिशय स्वतःला झोकून दिलं
पूर्णपणे आनंद दिला, आनंद घेतला. कारण आनंद देणं आणि आनंद घेणं हेही चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. आणि आपलं आरोग्यही जपासलं. आम्हालाही आरोग्य कसं जोपासावं आमच्यासारख्या मंडळींना हेही शिकवलं. त्याबद्दल सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांचं मी त्या ठिकाणी कौतुक करतो, यांचं अभिनंदन करतो. आणि माझी शाळा सुंदर शाळा यासाठी तालुका स्तरावर प्रथम येण्यासाठी आम्हाला ज्यांनी प्रोत्साहन दिलं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं असे आपले गट शिक्षण अधिकारी मान्य आर पाटील साहेब, प्रवीणजी वायाळ साहेब, या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आपले BDO साहेब गजानराव पोफळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते. ते घरून निघाले, परंतु त्यांना एक महत्त्वाची मीटिंगसाठी बुलढाण्याला बोलवलं आणि ते त्या ठिकाणी गेले. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांचा मला लगेच फोन आला की सर तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा. काय अतिशय व्यस्त कामामधून ही मंडळी आपल्याकडे आली तुमचं कौतुक करण्यासाठी. आणि तुम्ही नशिबान आहात, कारण आम्हाला 7व्या-8व्या वर्गापर्यंत शाळा काय होती आम्हालाच कळलं नाही. त्यामुळे छंद शिबिर हा दूरचा विषय होता. त्यामुळे तुम्ही खूप नशिबान आहात. अशा सर्व नशिबान विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यांचं विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि अध्यक्षीय फारसं मार्गदर्शन न करता हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान्य देऊन सर्व मान्यवर, माननीय पाटील साहेब, माननीय आर पाटील साहेब, माननीय प्रवीणजी वायाळ साहेब, त्याचबरोबर विलासरावजी पराड, त्यानंतर आमचे सांगेदादा, आमचे पत्रकार बिडवेजी, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. सर्वांचे संस्थेच्या वतीने, विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि माझं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.